देव
देवा दादा पहार मित्र मंडळी देव साधू संत येते घरात तो दिवाळी दसरा म्हणून माझ्या मायाच्या बहिणी बसल्या सकाळच्या रामपाड्यात बोवा बाबा येतो स्वतःसाठी माऊली अगदी दादा पीठ काला घेते एक भाकर तव्यावर आणि एक पीठ हातावर घेते आणि तव्यावर टाकताना दाराची बोवा येतो अल्लक माय भेटच्या वाड्यानं तो सत्व घेऊन जाणार पहार मित्र मंडळी पूर्वीला स्वतःसाठी फार लोक जागृत होते मग बाईचा दान धर्म पुण्य पवित्र तो काय सांगतो अल्लक माय भिक्षा देणार पण देवदादा माऊलीला पाहते तेव्हा एक भाकर तव्यावर एक पोकाळ्यात आणि एक हातावर काय करावा तिकडे बाबा घायवरला स्वतःसाठी न तो सत्व परीक्षा घेऊन जाये आणि माऊली बोला 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 आणि माझी गुणाची सगळ दादा पूर्वीला होता दादा राजात आता इकडे मंडळी बरेचशी आहे की दादा वयाची आहे त्यावेळेस जर जोगडीदाराची आला तर फक्त पीठ मागायचा देवा दादा पाप पीठाचा मागून सत्कार करायचा आशीर्वाद द्यायचा आणि सीतामाई चालला देवा दादा एक बाई होती दान करो धर्माचा नाश करो आता एखादी बाई चांगली अशी ती बिचारी गपचूप देते आणि निघून जाते एखादी बाई जर हुशार असली ती सांगते आता जर तांदूळ तो बोवा मागतो पहा तांदूळ सुपड्यात पाहिलं मग तो न्याण्यासारख्याने गेल मग त्या बाबाचा जीव लागतोय सीतामाई माझ्यासाठी नको देव माझ्या गुरुच्या पहा म्हणलं की दत्त जयवंती पुढे जा त्याचा म्हणलं की जेवण घालायचं आहे त्याच्यासाठी सवा पाहिली ते पण इकडं सुनाला सासूचा धाक काय करा मौड्या घ्यायची तर घेवा मित्र मंडळी दान करो धर्माचा नाश करो एखादी बाईला जर दिला ना गपचूप द्यायचा तो मागतो बिचारा त्याच्या झोडीत टाकला माऊलीना परत व्हायची पण एखादी हुशार बाई त्याला हुशारी दाखवते हे मग यातून तर चांगला काम करावा धंदा करावा मग एखाद्याला कळत नाही का तो दाराशी आलाय फक्त भीक मागतो त्याला देऊन टाकायचा मग तिथं आपल्या गुरु माऊलीला मित्र मंडळी असा चांगला दान करो धर्म का नाश करो आपण त्याच्या पदरात देतोय आणि वरून सांगतो तुझ्या मड्या चांगला आहे काम करावा धंदा करावा आऊत हुसकावा म्हणजे आपण धर्म त्याच्या पदरात देतोय आणि पुन्हा बोलतो धर्माचा नाश होतो रे होतो देवा धर्म करा धर्म चांगोना नाही केला स्वतःचा किल्ल्या बाळ होता भोजन केलं माई गोळा घोळावा माई पूर्वीला मित्रमंडळी स्वतःला जागत होते सांगतो थोडक्यात हरिश्चंद्र राजा होता देवा दादा तारामती लग्नाची बाई होती आणि देवा रोहिदास लाडक्या अरे एक खुलता एक वंशाला मुलगा रे सपनात विश्वामित्रांना पहार मित्र मंडळी पहाट समयाला स्वप्न विश्वामित्रांना घातला हरिश्चंद्र राजाला स्वप्नात सगळं राज्य देऊन टाकला मित्र मंडळी त्या हरिश्चंद्र राजाला स्वप्नात राज्य देऊन टाकला काही शिल्लक राहिला नाही घोड्याच्या घोड चाली पैसा टक्का देवा दान धर्म पुण्य पवित्र काय अशी सगळा स्वप्नात राजवाडा देऊन टाकला फक्त अंगावरचा राजाचा पोषण राहिला पहा सकाळी उठून विश्वामित्र दाराच्या आणला देवा राजा
सांगतो महाराज काय पाहिजे ते पहा. हे राजा घरी आठवण कर हे राजा आठवण करा तुमच्या पाठ समयामध्ये स्वप्न कोणतं आलं. स्वप्नामध्ये तुम्ही राज्य सगळा देऊन टाकला. घोड्याच्या घोडचाली दान धर्म पुण्य पवित्र काय असेल सगळा तुम्ही देऊन टाकला. चला महालातून राजवाड्यातून निघाला. राजवाडा माझा झाला. फक्त वय तुमच्या अंगावर राज पोषक आहे तो फक्त द्या. आणि चला निघा म्हटलं की काही नाही तुमचा. आता मंडळी स्वामित्र बोल बोल राजपोषण राजानं हरिश्चंद्र राजाना मित्रमंडळी राजपोषण देऊन टाकला. आणि देवा दादा शिल्लक फक्त मुलगा राहिला. आणि दादा 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 तारामती लग्नाची त्याची बाई. देवा त्यावर त्या हट्ट बाबांना धरला. विश्वामित्रांना सांगितला ऐक रे महाराजा आता वरून फक्त मला तुझा राजपोषण दिला. धनदुरे हे ते सगळं दिलं. म्हणलं की घोड्याच्या घोडचाने दिल्या राजगादी दिली. आता फक्त 7 तोळा सोना दे. नाल्या मार्गी राजाने कडे जावा जावा माझा राजा त्या वक्ती पहार मित्र मंडळी काय खेळ झाला. महाराज काय सांगू. धनदीला दुरे दिलं राजगादी दिली राजपोषण दिली. घोड्याच्या घोडचाने दिल्या. हो सोना कुठून देवाचा 7 तोळा सोना. मग महाराज हा एक माझा बाळ आहे. देवदादांना माझी तारामती आहे मी आहे. काशी मध्ये आम्हाला विकून टाका आणि त्याच्यावर सोना घ्या. पहात्या विश्वामित्रांना सकाळच्या राम पहाड्यात उभे केले काशीमध्ये. आणि देवदादा दादा एक सकाळी भंगी आला. तेव्हा हे विकायचे आहे मुलगा आणि पहाड मित्र मंडळी हा बाळ देवाला हरिश्चंद्र राजा. त्या वक्ती पहात्या पहा मित्र मंडळी स्वामित्रना असा त्या राजाला होता भंग्याला घेतला. आणि एक ब्राह्मण होता साधू त्या तारामतीला घेतला. हा बाळ होता. धन्य धन्य देवर देवर देवा एका ब्राह्मणाने पहाड तारामतीला घेतला. फक्त माझे साधू संत येतील त्याला फक्त भोजन करायचा. आणि देवा हरिश्चंद्र राजाला भोजता पहा भंग्याना घेतला. त्याला होता त्या काशीमध्ये आज मी मित्र मंडळी झाला. त्या काशीमध्ये त्या गंगा तीरावर हरिश्चंद्र राजा राजा आज मित्रमंडळीच्या काशीमध्ये हरिश्चंद्र राजाना पहाडच्या मसन भूमीवर आहे. तिथं नम्रवारी माणसाच्या अजून त्या ठिकाणी या काशीमध्ये ज्या ठिकाणी हरिश्चंद्र राजाला मसन भूमीवर ठेवला आता तिथं मित्र मंडळी मोठे मोठे राज्य परजे असे मोठे लोक तिथं नम्रवारे. आणि आपले लोक जुरूप दादा खालच्या बाजूला. देवा आला काय गेला त्या काशी मध्ये देवा
दादा पहार याला होता बाळाला दादा तारामती ब्राह्मणाच्या भाविक भक्त दादा भोजन करत होती माळकऱ्यांना यांची सेवा करत होती आणि बाळ मुलगा होता देवा दादा फुलं खुडून आणायचे आणि ते फुलं पिंडवर देवाची सेवा करायची असा करता करता बरेचसे दिवस चालला देवा विश्वामित्रांना खेळ केला आणि देवा सर्प त्या बाळाला फुला खुडताच चावला शेवटी बाईला माहीत पडला देवा दादा त्या वक्ती दादा नेम होता मावली रडत होत्या बाळ आहे देवा दादा दादा बाळासाठी त्या पडते अरे माझ्या मित्र मित्र देवा दादा दादा मावली होता तेव्हा फोडला तशी उमरून वासरासाठी गाय कशी आरोळ्या मारते तशी आई रडाया लागली देवा दादा एक होता एक बाळा बापाची काय तशा बाळाला घेऊन पाहिजे सदा हरिश्चंद्र राजा मसन भूमीवर होता तिथं बाळ आगड घेऊन आणि तिथं गेली माझी तारामती त्या वक्ती राजा सांगायला लागला का नंबर नाही त्या फोड फोडवा फोडवा माई त्या वक्ती मित्र मंडळीत तारामती आणि पहाड एक होता एक बाळ आणि देवा दादा तो हरिश्चंद्र राजा पहा किती पहा मित्र मंडळीत शिवच्या म्हणून मित्रमंडळी असं म्हणला गुरु माऊलीना कोणाचे धन कोणाचे बोट कोणाचे माई कोणाचे बाप सांगा जन्माला एकला येणार आणि एकला जाणार जसं आपल्याला सोनू पाटील सगळी लाकडी लाडीची तिची कार होती लहानीबाई सुनबाई तिची आणि एवढा परवर दादा दादा आहे साबडे देवा दादा मोठे मोठे भाऊ मोठे मोठे सोयरे सांगा मित्र मंडळी म्हणून दादा दादा इतका नित्य नेम होता सत्ययोगाच्या गोष्टी महिनावतीना होता देवा दादा 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 काही होईना लहानचे मोठा मी घरी महिना सत्यपती वरता अरे देवाचा वरदान होता रे नित्याने मित्र मंडळी धरला दादा कोणाचे धन कोणाचे कोण माझ्या जगतात पती अशी म्हणून माझ्या महिला मंडळी माझ्या मात्या सारखा आहे पती तवच परमेश्वर म्हणून जो पती आहे त्यालाच परमेश्वर माना देवा दादा त्याला हवं जावं मोठ्या मानाने बोला पती हाच परमेश्वर माना मित्र मंडळी माझ्या मातांनो धनी तवच राहणे हातचा चुडा जीवाचा जोडा गळ्याचा मनी जीवाचा धनी धन्याच्या नावाची कुंकुची शोभा कपाळाला जशी चंद्रची कोण म्हणून धनी तवच राणी हिंद केरू जवानी वेवानी वदनी मनत यदेवाई कमहरी सो बाबा धन्याच्या नावाची
धनी चौराने हिंद केलं आणि हातात तुला जीवाचा जोडा करायचा मानी जीवाचा धनी धनी धवळ सुना आणि मातांनो राणी महाल सुना कोणीतरी ह्या बसण्यात पहराणी पाहिजे तरच त्याची शोभा धनी धवळ सुना आणि राणी वाचून मित्रमंडळी महाल सुना जर सोन्याचा कळस जेवढ बांधला त्याच्यात जर काही पीठ नसला गोविंदा बाबा जर तिथं काहीच नसला तर त्या देवळाची काय शोभा आहे हे मंडळे म्हणून धन्य धवळ तसाच महिलांना नित्य नियम धरला दादा बाळाला घेऊन वनाला चालले देवदादांना सल्ला वनाच्या ठाई वाघ लडगा हंबरडा पडते आशा वन दादा घेऊन चालल्यावर पहाडतीला रात्र काय दिवस काय बाळा वाचून भामावून गेले त्याचे पूर्वीला मित्रमंडळी लक्ष्मी आपली होती मग घरोघर ढोरा होती दूध होता आणि मजाची दूध दुखता खायचे लक्ष्मी जीव होते वाघा नरगाच्या राण्यात हिंडायचे ते लक्ष्मी साठी झाला धक्का नाही रे नाही देवा दादा मोठ्या डोंगरात गेले काय जीवना बेल काय जीवना बारीवर गेले आणि देवा दादा बाळ रडत आहे पेवाच देवा दादा सकाळच्या राम पाहया आणि माऊलीनं होता त्यावर दादा आठने पितांबर होता तेव्हा जरीचं काठ होतं सोन्याचं काठ होतं आणि पांघरायचा पदर झडत झडत करत होता सोन्याचा चांदीचा असे पांघरायचे पदर होते मैनावतीना पहाड मित्र मंडळ सकाळच्या राम पहाड पांघरायचा पदर फिरला आणि त्या वडाच्या बारोंबीला आणि गार सावलीमध्ये आणि माऊलीनं होती त्या वडाच्या बारोंबीला माऊली डोळी बांधते आणि बांधवली झाडे आणि सत्ती आणि गंगा मारी दादा झोळी हसते पहाडची जेवणाचे पती बाळ म्हणून संभाळ करते पती म्हणून वाढवते आणि देवा दादा पेयाला नाही पोटी लागते भुकामुखी लागते ताना बाळ होता त्या झोळीमध्ये आणि माझ्या गुणाच्या आणि धन्य माझ्या देवा दादा धोका देते समजवते पण दादा त्याला आम्हा बेचा काय देवा दादा अमृताची धार कुठे मैना शोक आणि घर मनी लाडायचे एवढ्या बरा जीवा बदिला देवा
दादा सकाळच्या रामपाड्यात पाहत दादा बाया दादा फाट्यावर जात्या मोठ्या डोंगरावर माळीला ती बारीवर होती आणि देवावडाच्या गार सावलीत बाळाला धोका देत होते. आता ती दादा त्या हो जशी उमरून वासरूला गाय त्या हो फोडते तशीच महिनावरती सांगायला लागली काय करावा. होय बाये कोणी माझ्या मायाच्या बहिणी पाठच्या बहिणी याव फाट्यांनी आयत्या पण या राजूरूप कोणी दुधावा द्यायची कोणी बाळाची मावली जाळाची मावली माझ्या पाठच्या बहिणी यावं माझ्या धन्याला पाजून देवावं देवावं देवा देवा कोणी बाया भानतीराने एवढे वनात आले आणि काय चौडीचे बाळाला धरी सांगायचे तुला लाज शरम कशी वाटत नाही. आता ती खरं बोलते पण यांना खात्री नाही कोणी कोणी जवळ जाईल नाही. महिना महिना धडक रडते पाया होत्या निघून गेल्या माऊलीनं होती आणि देवाच्या दादा पांढऱ्याच्या पदराची हवली दादा धन्याचा मुक्का घेते महिना होते करावा काय करावा कोण माझ्या धन्याचा सांभाळ करे आणि त्याचा दूध पाजा मंडळी देवाचा धावा कर देवा माझ्या तस्वीरामध्ये मग एवढं जबाब दिला धनी म्हणून मला शिकारायला लग्नाच्या वेळेस त्याच्या खाना खुना आहे पण मग का माझे शेअर करतो असल्या जीवाना महिनाने सतीपतीवरचा 12 वर्षाची उंबर माझी नवती डोलते आणि हा जवळ 6 महिन्याचा करून सांभाळ काय करावं संभाळ करावा आता लहान लेकरू आहे देवा दादा आवाजून रडत आहे कुठं समजूत करू देवा माऊलीनं होता ध्यानात आला तो देवा देवा जिकत झालेला असंच दादा अवतार माऊली करतात ते त्यांच्या पोटी दादा सती माऊली झाले सतीच्या पोटी महारतवा झालता उन्हा डोळं पाहतलं जाणून जहाजा सत्तीच्या जवळून पाळत तिचे पुढं काकडे ठेवून दिली भोपळा आणि सत्तीचं डोळं पाहतलं आणि त्यावर तिकून झाडान कादळाना बाळ घेऊन पडल्या होत्या आता निघता रुई मारी वे मारी सतीपतीवरचा महिनावरती दादा विचार केला रुई माळाला जाईल आणि या माझ्या धन्याला तिथे रुईचा पहा जोडा मुखात घालते लहानचे मोठा करी
देवा दादा महिनावरती सुन्या घेते वरचा भाग दारू नेऊन पोपटान पिंड पण त्याच्या करतात एवढ्या फळसवारीला गेले आणि फळसवारीहून जहाजा नजरा केले आणि तेव्हा रुई माळाला मित्रमंडळी गेले आणि रुई माळाला रुईच्या आगडे गेले आणि तेव्हा रुईचा पान खुलला तसा दादा पट 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 थेंब थेंब दूध गळायला लागला आणि आता तिच्या मनात आला तेव्हा मी आता काय करे आधी मी चाकून पाहिजे आंबट आहे गोड आहे कडू आहे मडू आहे आणि मग माझ्या धन्याला वाजी आणि माझे रोजना करणावर गेले गेले रुये मारी नवे मारी देवा दादा रुई माळाला गेले जहाजाचा मागणीनं होता पान फुलला आणि टपट टपट दूध गळायला लागला आता तेव्हा मी चाकून पाहिजे आणि मन मात्र माझ्या धन्याला पाहिजे तसा तिच्या मनात आला तेव्हा रुई कोणाची खुई तेव्हा मी बी चाकून पाहिजे आणि मग माझ्या धन्याला पाहिजे तेव्हा नाथा जमणार नाही दुधामध्ये हो आम्ही दोन्ही भाव हो रे म्हणून मित्रमंडळी आता दुधावर निवड करते आहे आणि कुळात गेली तो घे बहिणी तरी यांची बाईनी होती आहे तेव्हा काय दुधावर आता झोपळे आणि भोये झाला बुवा दुधावर निवड तशी त्या माऊलीना महिनावतीना पहार मित्रमंडळी काय डोका लावला मी जर टाकून पाहिजे ना माझ्या धन्याला दे मग मी बी टाकला ते ना मी टाकला मग आम्ही दोन्ही भावड्या मग रुई कोणाची फूल मग तिचा असा एक गोल मित्रमंडळी केला आहे झाड ताडाचा पान वडाचा दूध गाईचा नाव सांगा शिरी कोण रे भाऊ अनाजे योग येतील माऊली नावाचे त्या चोपडे पळसवाडीला पहाड महिनावरती दादा जेव्हा पानाचे दादा टोपा शिवला आणि देवा दादा माऊलीना होता त्या रुईच्या चिकाचा टोपा भरला आणि देवा दादा कोण जीव जनावर येईल आणि त्या खाईल आणि त्याला काय कमी जास्त होईल आणि मग मी माझ्या धन्याला पाहिजे माऊली योजना पळसवाडीचा जहाजा तुरुंगात पाहिल्या माऊलीला जहाजा शिवला आणि रुई दोडा मोडला आणि त्या रुईचा चिप होता सगळा दूध टोप्यामध्ये मित्रमंडळी भरला आणि माऊलीना होता नजरा लावली तिकडं जहाजाचा एक शेतीच्या कासऱ्या अंतरीवर टोपा ठेवून दिला आणि माऊली होती आम्हाला देण्याची संभोग कर हो कर आणि कर माझे मैदानावर देवा दादा दूर जाऊन बसली पहाड वनाचे वन पाखरून पहाड मित्रमंडळ कोणीकडून तो मुंगूस आला देवा दोन पायावर उभा राहतो वर मान करतो पुन्हा चालतो शिर त्याला वराळ लागले जाऊन त्या पहाड तुरुंगाजवळ गेला आणि देवाचा हत्या लागला महिना नावाची नजरा ठेवले अरे मुंगूस पेतो तुझ पहाड
तो दादा 2 पाय उभी राहतो, 1 फूट भर उडी मारतो, देवा दादा दादा किल्ला ना करतो. मुंगसाना होता मित्रमंडळी, सगळा पार होता ते चिक घेऊन गेला. मुंगूस होता पुढं वारुळ्याकडे होता. देवा दादा दादा वारुळी जवळ गेला. दादा दादा तिथं पहार नाक लावला. दादा पत्ताळ भावनाला नगरी रे नगरी पत्ताळ भवनाला वराळ मुंगसाची गेले पहाड दादा पत्ताळ भवनाला. आणि दादा दादा पाठ पडीचा काळ्या भजे कसा जाता दादा पत्ताळ भवनातून पहाड मित्र मंडळीच्या वारुळ्या घरातून पहाड मित्र मंडळी ह्या कुर्ती तलाव काळ्या भजे एकदा बाहेर पहा काळ्या भोजिंगाना मुंगूस पाहिला आणि मुंगसाना बी काळ्या भोजिंग पाहिला. पडीचा नाही महिना आया बसले पतीला घेऊन घेऊन काळ्या भोजिंगन मित्र मंडळी 10 मुंगूस होता 10 दोघाचा येऊन झालाय. देवाच्या रुई माळा मोठा मंडळ येऊन देवा दादा दादा महिन्याना नजरा लावले बाळाकडे घेते. देवा रशाला राहते 10 महिनावरती जोर ठेवते. त्या मुंगूस आणि काळ्या भोजिंगचा मित्रमंडळ येऊन चालला. मुंगूस बी हटत नाही, भोजिंग बी हटत नाही. दादा 5 उडी फूट मारतो. अरे तो मुंगूस दादा रे दादा दादा काळ्या भोजिंग हटत नाही मित्र मंडळी. दादाला मुंगूस बी हटत नाही. पण शक्ती याची आहे त्या मुंगसाला तो माने खाल दाबून ठेवतो. दादा दादा मुंगूस सोडतो. अरे काळ्या भोजिंगाला हनवून दादा मुंगसाला त्याग आला. त्या काळ्या भोजिंगाला होता मुशीत केला. बाहेर मित्र मंडळी काय प्रकार झाला. त्या मुंगसाला होता अरे काळ्या भोजिंगाचे 7 तुकडे केले केले. देवा दादा दादा 7 तुकडे केले. देवा दादा दादा काळ्या भोजिंगाचा रपराने गेला गेला बाऊर जगती येऊ गाला येवग दादा पहाड महिनावतीला कसा वनवास पडलाय. आणि देवा दादा पती राजा हे कळत नाही. बाळ म्हणून सांभाळ करते पती म्हणून दादा दादा वाढवते. पण देवा दादा चिंता जीवाला लागले. इकडं दादा उंडरवर
देवा दादा दादा इकडे धावतो तिकडे धावतो त्या पहाड मित्र मंडळी रोई माळीला देवा दादा चोपड्या पळ ज्वारीला चोपड्या पळ ज्वारीला वन सपती रे पती दादा दादा मुंगसाना होती पहार वनस्पती घेऊन मित्र मंडळी आला आहे आणि देवा दादा दादा उशाला पहाच्या काळ्या भोजिंदाच्या गेला वनस्पती मुखा हे मुंगू दादा करतो खेळ खेळ देवा दादा 7 तुकडे मित्र मंडळीच्या काळ्या भोजिंदाचे मुंगसाना केले आणि देवा दादा तुकड्याला तुकडा जोडून दिला मैदाना नजरा लावले आणि देवा वनस्पतीचा खडा मुखाच्या मुंगसा मधी देवा दादा मुखामध्ये वनस्पतीचा खडांचा तुकड्याला तुकडा जोडून दिला देवा दादा दादा पहार मित्र मंडळी काय खेळ केला मुखामध्ये वनस्पती देवा उशाला दादा अंगूर पायत रे आणि एक माझ्या देवनार देवा दादा दादा दादाजीना होता महिनावतीना पहार माझ्या मातांनो नजर ठेवले एक दादा दादा उतार जसा करतो पहार मित्र मंडळी पायथ्याला येतो आणि मुखामध्ये तो वनस्पतीचा अग्नीसारखा खळा जसा मोहरा हे राजाचा परकाच पर आणि पर माझ्या देवनार देव दादा पहार मित्र मंडळी उशावून पायथ्याला जातो मैनावती नजरक लावले आणि एक बार पायथ्याला आला 2 बार आलाय 3 बार आला 4 बार आया मैना ध्यान कर देवा दादा 4 बार झाले 5 बार झाले 6 बार झाले आणि दादा दादा मित्र मंडळी होता तुकड्याला तुकडा ढकलाय देवा दादा दादा 6 बार झाले 7व्या बाराला मंडळी कसा येत देवा दादा 7व्या उताराला पहाड मित्र मंडळी दादा दादा एक वळता सोच वळला नाल्याला दादा तुकडून तुकड्याला जमला हे मंडळी अभोजिंग जीवन तर झाला हो
जिंग होता मित्रमंडळी जिवंत झाला पहाड मित्रमंडळी यांना होता आणि देवा दादा पार फलिता दादा दादा नागाची फड केले हे बारक्या दर्शनमय नागा दिजाओ देवा दादा दादा मित्रमंडळी दर्शन दिला याला मी दादा दादा दर्शन महिना घेतला देवा दादा दादा होता पार खाली भुईला डल्ला आणि देवा देवा होता दारुड्या गणाला देवा आलपित झाला देवा दादा इकडे मुंगसाना होता पहाड मित्रमंडळी तो वनस्पतीचा खडा पायथला ठेवलेला आणि देवा दादा मुंगसाना आता पाय म्हणलं की उचलून तिथं वनस्पतीचा खडा होता तिथं नेऊन ठेवी जसा मित्रमंडळीचा दादा एक सांगावा असा वाटतो लक्ष्मणाला शक्ती लागली तर रामदेव होता तो सुद्धा रडे मग त्याला शिवसैन्य वानर आहे मोठमोठे आगंद सुग्रीव जांभीर नरशीर असे मोठे मोठे बलवान होते डोंगर उचलून पडत होते वनस्पती आता अनिल खोट तेव्हा लक्ष्मणाला शक्ती लागली उद्या दिवस तुमचं त्याचा मरण होईल मग राजसून उठील याला शक्ती आणि कोणत्या लोक मग साना सांगला पण देवा दादा माझा तर 12 वर्षा लागायचा तेव्हा अनिल खोट मग तेव्हा त्या हनुमानाला रामाला आता राम तर तेव्हा देव होता पण सांगा मित्र मंडळी त्या लंकेला रस्ता करायचा होता मग राम एवढा देव होता मग सांगा कोणाच्या हातची शीळ तर राहिली मित्र मंडळी मग लक्ष्मणाला 12 14 वर्षे जपतप केला असाच जपतप करा तसाच महिन्याचा पुढे येऊ मंडळी कथा बंगाल दादा पत्ताळ भवनाला वारुळ्या गडाला पत्ताळ भवनाला दादा शेता गुप्त झाला आणि पहाड मित्रमंडळी मुंगूस आला ना आता त्या वनस्पतीचा कडा घेत जिथं आणला तिथं नेऊन ठेवीत देव दादा दादा उचलाया आला तेवढ्याच महिनावतीला होता पतीला आग्रह धरला आणि धावत महिना गेले मुंगसाला तंगाडवर लावला या महिन्याला साधल्या वन लड़की मयनावती वती गोळे सतीव योगाच्या गोटी रे देव देवा पाहिला मित्र मंडळी कसे येऊ येतील कसे जातील अवघड वाटा रस्ते तुडा हे मरणाची जन्म मृत्यूची कथा कथावा कथा रे मंडळी देवा दादा मित्र मंडळी महिना वनस्पती साधली महिनावतीला 60 गाठणी दिल्या आणि महिन्याला जवळ वनस्पती ठेवले कर्मयोगाच्या गोष्टी अवघड वाटत घडवते जसा मंडळी देव पण येतो पण त्याला टाइम लागतो वनवास येतो देवा जीवा जीव राहत नाही पण तेव्हा येऊन देव भेटतो हे मंडळी या महिन्याला वनवास बोललाय
दादा वनाच्या झाडाखाली गार सावलीला बसले आणि देवाचा ध्यान करते. या वक्ती सावली म्हणून तिने तळाची रचना केली तेव्हा शंकराना वनाचा झाड घालता या पारोब्या मित्रमंडळी आहे त्याच्या जट्टा देवादादा श्रीमंत सोडला जाता आणि जप केला तप केला काही 1000 वर्ष जप तप केला उंबराच्या झाडाखाली तिचा अजून पुतळा हे डोळं लावून बसलेला तर त्याने निरीक्षण केला भावा देवाचा जप तप तप या वक्तीत भगवानांना पहाड जटामध्ये गंगा ठेवली होती. तेव्हा देव दारकला होती. दारकून येत नव्हती मग त्याने जटामध्ये ठेवले. जटामधून पुरती तलावे मावली कशी आले या वक्ती देवाचा जप तपती साधन उंबराचा झाड मित्रमंडळी आहे. देवाचा ज्या वक्ती जप तप झाला त्या वक्ती गंगा निर्मिती केले. एवढा पहाड पर्वतांमध्ये धुरा आहे. पहाड मित्रमंडळी शेरुंगवच्या बाजूला आहे आणि मावळच्या बाजूला तिथं वर किती मोठा धुरा आहे. गंगाना कोणी करणार पाहिजे मावळच्या बाजूला. आपण मावली कशी पुढे आले या वक्ती जट्टा पडल्या पहाड मित्रमंडळी अजून तिथं पाणी आहे. उंबराचा झाड आहे. तिथून गंगा होती दादा कळ्यावरून इकडच्या बाजूला पहाड मित्रमंडळी तिथं जटा पडल्या. तिथं बी उंबराचा झाड आहे पण तिथं जटाची जटा बसली आहे आणि तिथं गुप्ती झाले गंगा दाराला निघले आणि गंगा दारावर गुप्त पहाड मित्रमंडळी कृषी वर्षामध्ये मग तिथं देवानं आढळली होती. हे भगवाना देवाचं मित्रमंडळी थोडक्यात सांगतो तिथं कृषी वर्षामध्ये गंगा फिरायला लागली. त्या भगवानाला आढळली. देवा दादा भगवानाला पशान फुटला आणि देवा त्याच्या मनात आला आता आंघोळ करावा. असा दादा तेवढ्यात गंगाला वाचा वळली देवा 12 24 वर्षे मला जटेत ठेवला आणि मी तुझी पोटची कन्या आहे. मग कमरेला काहीतरी सोरंग लाव आणि लगेच माझ्यात आंघोळ नको. देवा दादा जर आंघळला तर मी घाण होईल आणि देवा दादा जामे मला ना भरील. पण देवा आंघोळ करशी गोट खरी आहे पण कोणत्या महिन्यात मला न्हाण येईल कोणत्या महिन्यात न्हाण फुल येईल अशी गंगा देवाला सांगायला लागली. आणि कुठं मी आंघोळीला जाऊ देवा एवढा सांगून देवा देवा माझ्यात आंघोळ करवा गंगा एवढा गुणा सांगून देवा रे दुर्गाच्या देवा बाबाला काही देवाला पहाड मित्रमंडळी स्वतः देव पण आंघोळ केली नाही भाऊ. काय सांगतो देवा एवढा गुडा सांगून देवा तर माझ्या
सांगलावा तुम्ही चोखपाक वचन मी मला ना भरी पण कोणत्या महिन्यात मला लहान बोललेले कुठांग राहायला तेव्हा एवढा सांगून द्या तर माझ्या चांगला नंतर चालता वा तिथं पुढची वर्षामध्ये गंगा राहिले आणि देव होता जुगाचा चालता झाला तर थोडक्यात मंडळी सांगतो या ऐकाय बसले म्हणून भाविक भक्त आम्ही तुमचा लेकरू परमान आहे देवा झाला आताचा पोट बचित तुम्ही आमच्या वडिला सारखे थंडीचा अंकुळ झाला देवन जुगा खोडी गोळा केल्या आणि देवाना आज्ञा नाही मग आज्ञा त्या वक्ती पाहता मित्र मंडळी कळ अंगठी ना ह्या डाव्या डोळ्यावर घसरला आता आपल्याला सुद्धा अंधारी पडत तसा इस्तो पडत आहे असा भगवानाना होता असा बोट घसरला त्याचा पाहर मित्र मंडळ गावत्री मंत्र जपला संजीवनी मंत्र जपला आणि आज्ञा पेटवून दिली आणि देवा दादा हिला झाला त्या वक्ती देवता पाय बसला आणि देवा आज्ञा त्या देवाला बोलायला लागली की देवा तुम्हाला थंडी वाजली म्हणून माझ्याजवळ शेकोटीला बसले पण आज्ञा सांगते तर देवा मला जर थंडी वाजली तर कोणत्या ठिकाणी मी तापाय जाऊ एवढा सांगून देवा तर माझ्याजवळ बसवा नंतर चालता देवाला मी विचार पडला रे देव बोलत नाही 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 देवाला होता भगवानचा सांगता आला नाही पहार मित्र मंडळी गंगेचा गुडा अग्नीचा गुडा देव होता चालता झाला ज्या 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 करता प्रिस्तमीच्या पहार मेंढावर गेला जिथं देवाना ज्यावरती चावली मरवली ती निताळाची रचना केली त्या मेंढावर गेला आणि वरून देवाना अंग लोटून धरात्रीवर घेतला तेवढ्या धरात्री बोलायला लागली देवा चावली मुरवली ती निताळाची रचना तुम्हीच केली आणि येऊन शासनी होऊन माझ्यावर अंग टाकलं हे देवा उठा उठा फार जड झाले दादा भगवान होता उठून बसला आणि देवा दादा धरात्री सांगायला लागले का देवा तुम्ही चावली मुरवली ती नेताळाची रचना तुम्हीच केली झाड झुरूड मानव पक्षी आणि सगळे सगळे माझ्यात कोणी बी मेला जनावर येऊ कोणी येऊ मानव माझ्यात पुरतो त्याची माती होते वड विरिक्ष कोणतं बी झाड होते ते पोहून जाता माझ्यात जमा होत आणि देवा मग दादा कोणी पहा मानव पूर्ती आणून माझ्यातच पूर्ती त्याची माती होते मग देवा तुम्ही सांगा म्हणलं की चावली मरवली ती निताळाची रचना तुम्हीच केली मग या धरात्रीचा देवा मरण कुठं आहे आणि कोण कोण खांदे होती आणि कोण कोण नेऊन कोठ पुरती एवढा देवा सांगून द्यावा परत माझ्यावर विश्रांती करवा बोलो भावा बोल रे दादा महिनावतीनं प्रार्थना केली तर जेव्हा माझ्या तिचा हाताला 6 महिन्याचा बाळक तो पती म्हणून स्वीकारला ठीक आहे माझ्या पुढच्या आतल्या जन्माचा काही चुकावा का झाल्या असती म्हणून हे जन्मात मी भोग भोगतो पण हे देवा माझ्या पतीला पिया काय दादा तेव्हा जर माझे पती मेला तर त्याच्यासाठी मी सुद्धा जीव देईन तुम्हाला लागेल देवा
तिरा येवगामधी माझिरा अपनी वमाई देवाला पहार मित्र मंडळी महिन्याला आले का घातली माझ्या कर्मातील मी मान्य आहे पहिले देवगडच्या माझा भोग आहे जन्माचे काही चुकावाका झाल्याची माफ करा पण ह्या असल्या जीवाना का मला त्रास देता पण माझ्या पतीला पाय पिया वाचून बाळ घडतो हे लाडके माझ्या मानाच्या देवाचा अवतार झाला पहार मित्र मंडळ देव हरणूला ज्या वक्ती दारकला होती पंडव राजाना तो काळवीत मारला होता त्या वक्ती देव हरणूला होती आणि तिला वरदान द्यायचा होता अमावली अवतारू होती देव काय तयार झाली काळी कपुला अगदी तुळपू करते देवा जशी पहारा आधी माया शक्तीना दादा अवतार गायीचा घेतला देववरती दादा 12 ज्योतिर्लिंगावर पिंडवर भगवानाचे त्याही धारा सोडते अजून बी दादा पिंडला आंघोळ करायला देवा दादा दही दुधाची विठ्ठलाला रूप व्हायला रोज दही दुधाची आंघोळ करत थोडक्यात आता माझे माया बापा सारखे आई बापा सारखे बसलेले मित्र मंडळी मग जन्माला आला तर हवी मंडळी इटा माणूस जन्माला आला तर हवी इटा आणि मेला तर हवी इटा बाई पालवची झाली ते हवी इटा मग हा इटा कुठे सुद्धा होतो मंडळी एवढा बसता सांगून देवाला अवतार झाला पहार मित्र मंडळी देव गाय तयार झाली आणि देवा दादा बाळासाठी महिन्याच्या पतीसाठी थोडा अमृताच्या दादा मावली होती धुना धवायचा ते इकडे वनाच्या पारवणी खाली आणि दादा बाळ हंडेत टाकून देते आणि दादा मावली देव काय आणि बाळाला पोटा खाली आणि अमृताच्या दारा बाळाच्या मुखा दादा मित्र मंडळी देव सारी त्याला कोण मारे देवाची कला देवाची साया कमी नाही देव गाय प्रसंग रे बाळासाठी देवा दादाने तर सोनू पाटलाचे दादा आपण औक्ष काढून धावा मी दादा 5 आधी 1.25 वर्ष टिकीन आता तरी मात करा पण दान धर्म पुण्य पवित्र देवा दादा आपल्या सोनू शिवराम साबळे हे भाऊ तुझे जन्मकानी कर देवाची साया दादा आत्मावर माझ्या सोनू पाटलाच्या आत्माला देवा दादा चिर शांतता देतो अमृताचा वर्षा त्याच्या आत्मासाठी करतो देवा देवाची
दादा बाराचा अंबल झाला रात्री सून पांगरी झाला देवाचा तारा तुटलाय देव दादा मुलगी लहानी बाई देवांना आया त्याच्या सुना बाळा परवा हा देवाचा तारा तुटला आमच्या सोन बाबाच्या समोर देवाचा तारा या तुट भावाचा या तुट देवाचा या तुट सोन्या पाटील भाग्य यवन भाव भाग्य यवन देवा भाग्य यवन देवा दादा दादा शिंदूबाई माझ्या दादा मायाच्या बहिणी सोनू पाटील बाबा साठी अपुण्य पवित्र होत भाव पवित्र होत देवा दादा दादा सोनू पाटलाच्या आत्माला शांतता शिंदूबाईची लहानी बाईची व माझ्या मायाच्या बाईची त्याच्या आत्माला मोक्ष मिळो त्यासाठी आगे बाबा मान्य दादा दादा या सोनू पाटलांना 105 वर्षे दादा माया ममताना भाई बंधामध्ये सोया धायऱ्यामध्ये सगळ्या भाविक भक्तामध्ये मायाच्या बहिणीमध्ये स्वभाव गुणी होता रे बाबा देवा दादा लिहून ठेवला नसते आयशा वयीचा माणूस कोणी आता ह्या वयामध्ये नाही पूर्वीला होता मित्रमंडळी पण एक रूपानं एक भावानं एक भक्तीनं वागत होते आईला आई बाईला बाई बाबाला बाबा दादाला दादा सगळ्याला नित्य नियमाप्रमाणे वागत होतो त्यांचा औक्ष वाढत होता म्हणून आपला एक सांगायचा वस्ताव आहे आपल्या सोडून बाबाचा दान धर्म पुण्य पवित्र तो भाग्यवंता घरी कथाचा गायन या भाग्यवंताच्या घरी रे देवा भजन पूजन भाग्यवंता घरी देवाला दादा मित्रमंडळी योग्य येऊन जाते हा देवाचा खेळ आहे एवढा औक्ष घटना म्हणजे काय सांगता हा भगवानाचा खेळ आहे म्हणून आपण सुद्धा देवावर भावना ठेवा देवावर विश्वास ठेवा आणि देवाचा ध्यान करा देवा एखाद्याला आमचा भाऊ आहे जेव्हा एखाद्याचा रुपया सापडला तर इकडे तिकडे पाहतो आणि झटकन खिशात घालतो पण एखाद्याचा जर रुपया जर पडला की तो जर परत केला तर उद्या त्याचा 10 रुपयाचा फायदा होईल तर जर रुपयाचा जर जपून ठेवला तर ते रुपयासाठी ते उद्या 10 रुपये बोलवून जातील देवा दादा दादा परवार वागा आता 4 दिवस झालं देवाचा वटाबारीला गेलो आमचा भाई बदवारला आता गाडी पुस्तकडे गेलो मग ते साहेबां तिकडे पोरे करत येते एक त्याचा 10,000चा मोबाईल होता आता भाऊ तिकडे आज लावून येते त्याला बी होता आता त्या साहेबाचा पण किती गुण पडेल म्हणून
ठेवायचा ह्याच्या भाजीतच ठेवला आणि इकडे मी कथा लावली आता ऐकायला इकडे हे ते केला दादा त्या मोबाईल कटूनच झटक्यात फोन आणला 2-3 बार मी कथाच पुकारला पण घेणारा तर चांगलाच नाही झापडलाच नाही सांगायचा हजाराचा बाबा भगत बाबा 10,000चा मोबाईल आहे सांगायचा अनायवीचा जरी चांगला केला धन सापडली तो आड राहिला देवा दादा दादा येऊ गेली सत्तीचा अक्षर बरमेचा देखना दादाजीचा अडचण पडली इथं देव गायची देवा दादा दादा पहाड त्या महिन्याच्या पतीचे सेवक कर हो आणि कर माझ्या माईनावर म्हणून दादा दादा माझे पहार बंधू भगिनीन म्हणून दादा आया हो गाईचा एखाद्या बाईला दूध नसला तर गाईचा दूध काम येत आहे बाळाला देवा दादा दादा म्हणून गाय आणि माय जेव्हा ह्या दोघ्या मायेच्या बहिणी या आईचा दूध आणि गाईचा दूध आहे म्हणून माझ्या मित्रमंडळी आम्ही कथा भारतात सांगतो आईला सुद्धा लाच मारू नका उलटून बोलू नका आणि गाईला सुद्धा लाच मारू नका जगत कोणी नाही नव नाही देवा दादा आधी माया शक्ती गाय पहार मित्र मंडळी माझे वल्ला सारखे आधी माया शक्ती गाय झाली त्या वक्ती 33 कोटी देव अगदी नाट्यामध्ये ठेवले रे मंडळे आणि अशी गाय मागणवर मागत होते देवा दादा म्हणून 12 महिने पहायच्या गायीनं बाळाची सण जोपार केली यांचा खान सुटला म्हणून मित्रमंडळी आपल्या आईचा दूध पितो 1 वर्ष तर 1.5 वर्ष 2 वर्ष पितो आणि मग या धरात्री मातेवर ज्यावरती अनुकूल तयार होत मग त्याची आपल्याला चव राहते मग एक मंडळी सांगावा पहार मित्रमंडळी ज्या वक्ती मुलगी हो मुलगा हो आपण दादा सगळे पाटील लोक आहे दादा दादा ह्या परिवारामध्ये आपल्या परिवारामध्ये जन्माला आले स्त्रिया आणि पुरुष माझ्या मातांनो दादाला आणि बाई सांगा नावा माहीत नाही माझे मित्रमंडळी समाज ज्या वक्ती पुरुष म्हणतो स्त्री पुरुष जन्माला आले त्या वक्ती माय बाबाला आईना मंडळी कोणत्या फुलानं जगला म्हणून मित्रमंडळी 4 जणांचा आता चष्मेवाला बाबा आहे आमचा गोविंदा बाबा आहे म्हणून ते करून माहीत होईल आम्ही तुमचे पोरासारखे आहे देवा दादा 4 जणात बसावा गोट बोलावा घरी आणि आई नव्हती घरी पुत्र जलमला ही बी गोट घरी 4 जणात बसावा गोट बोलावा घरी आणि बाप नव्हता घरी मुलगा जलमला मंडळी ही बी गोट घरी तर कोण बिन आईचा आणि कोण बिन बापाचा एवढा सांगून ठेवा माझ्या माता बहिणी आईच्या बिन आईचा मुलगा को आणि तुम्ही पाटील लोक आहे बिन बापाचा मुलगा को एवढा लावा रे
शब्दाले मानवारे धर्मारे वरी यदा उठवा सोदरे दुसऱ्या जगामध्ये देवा दादाचा पहार मित्र मंडळी मुलगा होता चालायला लागला महिन्याचा पती बाळ म्हणून शिकार केला पती म्हणून वाढवायला लागली हाताला धरते देवा दादा बोलता झाला महिनावतीला मंडळी बोल आई 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 काय सांगावं या बाळ बच्चाला आताची मोठा झालाय देवा चालत दुडू दुडू चालत आई आई सांगत देवा दादा महिना सांगते मला आई सांगू नका तुम्ही गुणाच धनी रे माझ्या आणि गुणी माझ्या धन्यनार देवा दादा आता महिन्याचा पती फार मोठा झाला चांगला झालाय 1 वर्षाचा झाला 2 वर्षाचा झालाय देवा दादा आता एखादे गाव कुसाला जाईल तिथं दादा कोणी आया बाळाच्या घरी राहील कोण आता धुना धरी कोणाची मोलमजुरी करी माझ्या धन्याला वाढले बोल महिनावर देवा दादा पुढे गाव कुसाला आता जाईन आणि एखाद्या गावात राहीन आधी चाकरी करीन बाहेर मोल मजुरी करीन आणि माझ्या धन्याला वाढवी असा नेम केला आणि गाव कुसाला माऊलीला होता रान सोडला आणि गाव कुसाकडे चालले अवघड वाटा दुघड रस्ते हे मित्र मंडळ आले मरणाची मित्र मंडळी अवघड वाटा दुघड रस्ते पुढे मरणाची घरा महिनाच्या पतीचा पुढे होईल कथा भंगाला चल Yeah.